पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात बुधवारी मध्यरात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे। गुरुवारी पहाटेपासूनच पुण्यात पावसाने अधिकच जोर धरला आहे। मेघगर्जनेसह तुफान पाऊस झाल्यामुळे शहरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत। यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। दरम्यान पुणे महानगरपालिकेच्या समोर असलेल्या टिळक पूल हा पूर्णतः पाण्याखाली गेला आहे। त्यामुळे पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे। या पुलावर पांढऱ्या रंगाची एक कार अडकून पडली आहे। या कारमध्ये प्रवासी आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही। हवामान खात्याने पुढील 24 तासांसाठी पुणे जिल्ह्याला पावसाचा रेड अलर्ट जारी केलेला आहे। त्यामुळे खबरदारी म्हणून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व शाळा तसेच महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। यासोबतच पुणे शहर, पिंपरी चिंचवड भागातील कार्यालये व इतर आस्थापनांना देखील सुट्टी देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिलेले आहेत।